राजेश क्षीरसागरांच्या नावावर ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे। पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार 100% गुन्हा आहे। यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा। पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली, कुठं कुठं फिरली, या गाडीतून कोणते कोणते गुन्हे झालेत का, या गाडीतून कुठे दरोडा घातला का, या गाडीतून कुठे खंडणी वसूल केली का, पोलीस लिहिलेले बोर्ड लावून याची चौकशी पूर्णपणे करावी। राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांचा ताफा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं। हे त्यांची पात्रता राहिलेली नाही। कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजेश क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का, राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का, हा प्रश्न आहे माझा। राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतोय। मी पुराव्यानिशी राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे, त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत। भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी ताफ्यामध्ये वापरू शकतो, पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच नव्हे, या भारत देशात कोणालाही नाही।